केलंयस तो. हे बघ किरण, आता प्रेमाने जर तुझं प्रेम मला मिळायला तयार नसेल तर जबरदस्तीने का असेना पण आज मी ते हस्तगत करणार. आदेश आहे हा आदेश. आदेश आवडलेली प्रत्येक वस्तूचा आदेश मिळवत असतो. वहिनी एकदम झटका लागल्यासारखं काय करतेस? कुठून प्रेम करायची ट्युशन घेऊन आली आहेस का? आता त्याची काय गरज आहे वहिनी? अगं प्रेम करण्याच्या ट्युशनची मला काही गरजच नाही. म्हणजे कारण त्याची ट्युशन मला माझ्या घरातच मिळते. सखे तुझी ग वाट पाहे साजना, सखे तुझी ग वाट पाहे साजना, ये ना सखे तू साजनी, ये ना सखे तू साजनी. पराक्रम केला वहिनी, आज माझ्यातून एक खून झाला. हे बघा वहिनी, वहिनी तो एका मुलीची इज्जत लुटत होता आणि माझ्या डोळ्यासमोर जर 6 लाखांनी जर आया बहिणीच्या इज्जतीकडे वाकड्या नजरेने तरी पाहत असेल तर त्याच साल्याचे डोळे काढून मी त्याच्याच हातात देत असतो. ऐक, मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते. तुझी अवकात तरी का प्रेम करण्याची? तुझी हिंमत कशी झाली भिकारडे प्रेम करण्याची? उद्धार संघर्षाने या जीवनाचा होई तसा उद्धार. आयुष्याच्या वाटेवरती जीवन तू जगणार, आयुष्याच्या वाटेवरती जीवन तू जगणार. मानसा रे मानसा, मानसा रे मानसा, मानसा. तो प्रसंग आठवला का असं वाटते काहीतरी पहाड पडलाय माझ्यावर आणि तोच आठवून झोपतो तेव्हा स्वप्नात देखील मी असा दचकू दचकू उडतो. म्हणून म्हणतो हिचा पहिले साईज सांगा. नाही म्हणला तरी 30-32चा साईज असला पाहिजे. ठीक आहे. ऐका तर खास तुमच्यासाठी. कामाची काही चिंता नव्हते. माझ्या प्रत्येक काम कसं करायचं काय करायचं ते माझ्या आदेशला माहिती होतं. त्यामुळे अगदी मी निर्धास्त होतो. पण आदेश केल्यामुळे आता चौफेर लक्ष ठेवायला मला जमणार नाही. तेव्हा माझ्या आदेशची जागा तू घ्यावेस म्हणजे माझा उजवा हात म्हणून तुम्हाला सहकार्य करावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि अनेसे माझ्या बहिणीची टार्गेट ते शीतलही त्याच घरात आहे. म्हणजे आता एकाच दगडात 2 शिकार. तू नेहमी अशीच हसत राहावीस असं मला नेहमी वाटतं. ते म्हणतात ना की एका कर्तृत्वान किंवा एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसंच माझ्या यशाच्या मागे फक्त आणि फक्त माझ्या शीतलचा हात आहे. बघायचं ना मी काय करते. काली अनवर कमान. हे बघ तुझी दुश्मनी माझ्याशी अजिबात काही करायची नाही. आपला मागचा पुढचा पुरा हिशोब कर, आकडा बोल आणि महा दोस्त वापस मला कर. पुढे दोस्त माझा त्याला कामाला लावलाय मी. हा
पहिल्या दिवसापासूनच कामाला लावले. एवढा धीर नव्हता तुले. तुझ्या देखण्या रूपाची चर्चा गावभर पसरली. करून घ्या चंद्रदर्शन. अरे वा 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 काय रे जणू आग्राचा संगमरवरी ताजमहाल. नयन दीपले रे माझे नयन दीपले रे. सोड मला. काय रे माझ्यापेक्षा तुझी बहीण सुंदर असेल ना. खूप घमेंड आहे ना. खूप घमेंड आहे तुला तुझ्या या सौंदर्याचा आणि तुझ्या त्या बेअकली भावाचा. अरे तुझ्या त्या भावामुळं साला माझ्या भावाला आपला जीव गमवावा लागला. आणि तो दमडेचे माझ्या बहिणीची वाकडी घेतलीस आणि आता मला नामर्द त्याची सजा तर तुला भोगावीच लागेल. शीतल का बोलला माझ्याशी. शीतल शीतल का बोलला माझ्याशी. बहिणी मी जरासा जरी नाराज असलो ना दादा दादा तुला बरं नाही का म्हणून माझ्या जवळ येऊन रडणारी शीतल आज मात्र आपल्यालाच कायमची रडायला लावेल याची आपल्याला साधी कल्पना सुद्धा आली गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला. हो, पण जगातला सर्वात बेशरम माणूस कोण याचा शोध लागला का? मी सांगतो ना, जगातला सगळ्यात बेशरम माणूस असेल तर तो आहे. तुला सुद्धा त्रास द्यायला लागेल. त्या साऱ्यांचा तर चोक्षमोक्ष मला करावाच लागेल. किरण का जंगलामध्ये वाघ एकटाच असतो. खडपाने असतात ते मेंढर. म्हणजे तू अजूनही नाही. अखेरच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत नाही. हो, आणि दुसऱ्या कोणाशी लग्न करणं मी खपवून घेणार नाही. मुकीच पाहिजे मी. अरे ज्याची बायको मुकी तो सदा सुखी. मग चल दोस्ता. हो जा 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 पाहून गेले. जे सकाळी मदनाचा पुतळा लागला. एकतरी अवयव जागेवर आहे का? निवड बेसायचा बेसाई. सगळेच अवयव जागेवर आहेत माझे, पण फुरसतीनं पैसे देवा दिसतील ना. सांगून राहिलीस तू एवढी. शीतल शीतल पाणी तरी खशा खाली जाऊ दे रे बाळा. तुमच्या अशा अवस्थेत तुम्हाला पाण्यावर जगवल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. शीतल बोलला का माझ्याशी.
हे शीतल का हा तुझा प्रलय दादा तुझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी. आपल्या बहीण भावाच्या नात्याला पुण्या नाराजमाची दृष्ट लागली आहे ते मला माहिती आहे. दादा, तुझी बहीण त्या नाराजमाचा बदला घे. त्यांना सोडणार नाही. अग्नीचा लोळ म्हणून कोसळेल. भावा तसा जय रणचंडिका. ही कलंकित झालीच आहे. लग्नाच्या अगोदर तर तुमच्या बाबतीत असं प्रकार घडला असता तर तुम्ही लग्नाला काय तयार झाला असता? प्रेम केलं. तो स्वप्नील तर मला कधी ओळखू शकला नाही. तो स्वप्नील कायम माझ्या मायकावरच प्रेम करत आहे. माझा अंतरंग तर त्याला कधी ओळखताच आहे. नको देऊस तुझा पत्नी बनण्याचा अधिकार. पण स्वप्न तुझ्यावर केलेल्या प्रेमाच्या अधिकाराने एक शेवटची इच्छा व्यक्त करते. आयुष्याच्या शेवटी फक्त तुझं नाव घेण्याची तेवढी परवानगी. मानसिक आणि शारीरिक वेदना देताच आहे. माझ्या शेजाऱ्यांना या रे या असं मागे मागे टोचून बोलण्यापेक्षा माझ्या बहिणीच्या नावानं मला टोमणे मारण्यापेक्षा या आणि दगडाला ठेचून मला रे. मला शक्यता का बघतो? अरे मी सांगते बलात्कार हा फक्त शरीरावर होत नाही तर तो आज तुमच्या आत्म्यालाही ओरबडून दारूच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता धंदा असेल तर सांग, नाहीतर मी घेतो. पाहिलं कोंबडीचा धंदा आहे. आजकाल खाणाऱ्याची संख्या बहुच आहे. मी कापत जातो तो पुरत जातो. पाणी गरम करत आहे तुम्ही उघडत जाता. आणि कसं संख्या वाढतच चालली त्याच्यामुळे आपला धंदा मस्त चालला. मग आपला फिक्स लग्नही फिक्स धंदाही फिक्स. आता मला एवढी खुशी झाली मग सांगू अगं हे तुझं नाजूक बघून काही वाटते. अगं नाजूक तुझं गोर गोर अंग हे गोर गोर अंग गोऱ्या गोऱ्या अंगात चोळी गंग मला
ही कुणालाही सोडणार नाही. तुझ्या भावामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. तू खूप अत्याचार केलास ना तू. गरिबांच्या घराबाईंना छळलंस, त्यांची अब्रू लुटलीस.